सांगावं त्यांनी एकाही पक्षाने. प्रकाशभाई आंबेडकर त्यांचाही पक्ष आहे, त्यांनी तो ओबीसी बचाव मोर्चाच सुरू केला. ते तर देणं शक्यच नाही. मी आभारी आहे प्रकाशभाई आंबेडकर सारखे असे जे जे लोक मदत करतात त्यांचा मी आभारी आहे. मुस्लिम आरक्षण, मी मुस्लिम आरक्षण देणार. कोण सांगतो? नवान पुढारी सांगतो. त्याला म्हणावं, अरे 20-25 वर्षापूर्वीच फार मोठे कलाकार दिलीप कुमार हे विलासराव देशमुख आणि माझ्याकडे आले आणि मला सांगितलं, भुजबल जी आप अगर माली है, आपको आरक्षण है, मैं तो बागवान हूँ, माली और बागवान तो एक ही है, जब तुमको आरक्षण है तो मुझे क्यों नहीं है? मैं बोला जरूर दूंगा. आणि मग त्यानंतर आम्ही आरक्षण दिलं. बागवान यांना दिलं, आपले खाटीक तिकडे कुरेशी त्यांना दिलं, आपले भावसार तिकडे मणियार त्यांना दिलं. असे जे जे म्हणून आहेत मुस्लिमांमध्ये ओबीसी सारखे, त्या सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे. त्यासाठी दिलीप कुमार, आमचे शबीर भाई अन्सारी हे गावागावात गेले, प्रचार केला. नाही मी आता मुस्लिमांना सुद्धा आरक्षण देणार आहे. तू काय मुस्लिमांना आरक्षण देतो? तर समजतं का आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे काय? बाबासाहेब आंबेडकरांनी का आरक्षण दिलं हे ज्यांना अगोदर समजून घ्या. हजारो वर्ष जे दबले गेले, पिचले गेले, सामाजिक दृष्टीने मागास राहिले, त्यांना पुढे आणण्यासाठी हे आरक्षण आहे. हा गरीब आणि श्रीमंत हा प्रश्न येत नाही. समजा आजचा गरीब आहे एखादा, समजा मराठा समाजाचा एक झाला गरीब आहे, त्याला आरक्षण दिलं, उद्या तो श्रीमंत झाला, मग आरक्षण काढून घ्या. आणि उलटे समजा हा श्रीमंत आहे म्हणून आरक्षण नाही, उद्या तो गरीब झाला, मग त्याला आरक्षण द्यायचं का नाही? अहो, आरक्षण हे आर्थिक स्थितीवर नाही. आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास राहिलेले आहेत त्यांना वरती आणण्यासाठी. पण ज्याला माहीतच नाही आरक्षण काय म्हणतात ते काय, एकदा म्हणेल हे, एकदा म्हणेल ते, एकदा म्हणेल मराठवाडा, एकदा म्हणेल कुणबी, एकदा म्हणेल सगळा महाराष्ट्र, एकदा म्हणेल इथंच इथं तिथंच, आता म्हणेल सगळे सोयरे. अरे सगळे सोयरे ते कुठून आणलं नवीन? मगाशी सगळ्यांनी सांगितलं, आपण वडिलांचं नाव लावतो की नाही? आडनाव वडिलांचं नाव लावतो. भारतामध्ये वडिलांच्या पितृसत्ता हा काय आपली पद्धती. हा म्हणतो सगळे आणि सोयरे त्यांना पण द्या. मी 4 माझी ऍडव्होकेट जनरलला विचारलं, 4 आणि एक चीफ जस्टिस हायकोर्टाचे, त्या सगळ्यांचं लेखी घेतलं, हे घ्या, हे असंच आहे काय. त्यांनी सांगितलं हे शक्यच नाही. हे जर केलं तर एखादा ब्राह्मण समाजाच्या बांधवाला वाटलं की ओबीसी मध्ये आरक्षण, तर तो सुद्धा घेईल म्हणे. असं आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही. तर छगन भुजबळ हे पुन्हा एकदा महाएल्गार करताना दिसतात. ही बातमी पुन्हा एकदा आपल्याला बघायची. मात्र आता बघूया जॉब माझा. आई, बाबा, आजोबा, आजी, डफी आणि अख्खा हिपोपॉटेमस सगळे बसू शकतात. इतकी मोठी मोठ्या सीटसह फॅमिली स्कूटर सादर आहे दी ऑल इलेक्ट्रिक एथर